जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदी भाजपचे राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जालना महानगरपालिकेत 65 पैकी 41 जागा जिंकून भाजपाने एक हाती सत्ता मिळवली होती. तर महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत मागासवर्गीय महिला गटासाठी आरक्षण सुटल्याने भाजपाकडून वंदना मगरे यांचं महापौर तर राजेश राऊत यांचं उपमहापौर पदासाठी नाव निश्चित करण्यात आलं होतं. त्यानंतर मगरे आणि राऊत यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र विरोधात एक उमेदवार अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली होती. मात्र महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीची तारीख 9 फेब्रुवारी असल्याने आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवडणूक पार पडली. ही निवड होताच महापौर आणि उपमहापौर यांनी आपापल्या पदाचा पदभार देखील स्वीकारलाय. दरम्यान शहर स्वच्छतेवर आपला भर राहणार असल्याचं नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांनी म्हटले. तर शहरवासियांनी पहिल्यांदाच जालना महापालिकेत भाजपला सत्ता दिली, त्यामुळे शहरातील जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर नगरसेवकाचा येऊन पडलेली आहे. मग पाणी असेल, रस्ते असेल, वीज असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, असे अनेक प्रश्न आपल्या शहरामध्ये आहेत आणि ते आपल्याला प्रामुख्याने सोडवायचे. आता ते सोडवण्यासाठी पूर्णपणे आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे, सरकार तुमच्यासोबत आहे आणि त्यामुळे जबाबदारीनं आपल्याला त्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणं. आता तुम्ही पदावर बसले, काही सत्कार समारंभ करून घ्या. नगरसेवकांनी आणि महापौर उपमहापौरांनी एक बैठक घ्या. सगळ्या शहराचा एकदा फेरफटका मारा. ज्या गोष्टी करण्यासारख्या त्याच्या नोंदी करा आणि नोंदी करून काय करता येईल ते तुमच्या लेवलला तुम्ही करा. जे तुमच्याशिवाय करायची गरज आहे ते आम्हाला सांगा. पण या जालना जिल्ह्याला जालना फर्स्ट अशा प्रकारची एक लाईन आपल्याला करायला. बरेच नगरसेवक आता आपल्यामध्ये जुने निवडून आले, बरेच नगरसेवक नवीन निवडून आले. जुन्याचा अनुभव लक्षात घ्या, नवीनला शिकण्याची कोशिश करा. आपलं शहर हे आता नव्यानं महापालिका झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. आपलं उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. केवळ सरकार आम्हाला काहीतरी पैसा देईल त्यातून आम्ही काही करू. सरकार तर पैसा देईलच, पण स्वतःचं जे काही उत्पन्न असेल ते उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते स्रोत तुम्हाला बळकट करावं लागतील. मग ते कोणी असो समोर, तरच आपली महापालिका चांगली चालू शकत. मागचा काळ कठीण काळ होता. 4-4, 5-5 वर्ष वीज मिळत नव्हती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्य नव्हता. मला असं वाटतं की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे, विजेचा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. फक्त सुटलेले प्रश्न अजून पूर्णत्वाला यायची बाकी आहे. आणि ज्या काही गोष्टी त्यासाठी करायच्या त्या गोष्टी सर्वप्रथम करावं लागतील. जालना शहराला पाणी पैठून आपण आणलेलं आहे. त्याच्यासाठी ज्या काही कमी होत्या त्या गोष्टीची पूर्तताही आपण केली आहे. घाणीवाडी तलावातून नवीन सगळी यंत्रणा करून घेतोय आणि त्यामुळं आज तुम्हाला फार मार्गदर्शन करायची गरज नाही. किंवा गरज पडतो आम्ही एकत्र बसून करू. आज फक्त आम्ही सगळे मिळून जालनेकरांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्यावर जी जबाबदारी दिली ती समर्थपणे पार पाडून तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही एवढं आमच्या सर्व नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या वतीनं मी आश्वासन देतो आणि माझी गोष्ट. आज तुम्ही महापौर पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. आम्हाला आज तुम्ही खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहात. काय वाटतं, काय भावना आहे? भावना ही आहे की सगळे वरिष्ठांचे आभार आहे आणि सर्व जालन्याचा विकास हाच अजेंडा राहील. स्वच्छता आणि गुन्हेगारी यावर प्रमुख लक्ष राहील. रस्ते, नाल्या सगळं याकडे पूर्ण लक्ष आम्ही महापौर आणि उपमहापौर आणि सगळे आमचे नगरसेवक आम्ही पूर्ण जालना जितकं चांगलं करता येईल तेवढं करू. आज दोघांची अधिकृत महापौर आणि उपमहापौर
हो. कशा प्रकारे शहराचा काय फरक पडला? काय फरक असा करणार की रस्ते आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, ते मार्गी लावणार आणि जालन्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यावर आणि पूर्ण लक्ष करणार.